काकुलती येतो हरी, काकुलती येतो हरी, क्षणभरी निवडिता. तुमची मज लागली सवे, तुमची मज लागली सवे, ठाईचे नवे नहो गडी. अनिके बोलावती फार, अनिके बोलावती फार, बहु थोर नावडती. तुमची मज लागली सवे, ठाईचे नवे नहो गडी. भाविके त्यांची आवडी मोठी, भाविके त्यांची आवडी मोठी, तुका मने मिठी घाली जिवे. तुमची मज लागली सवे, ठाईचे नवे नहो गडी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. हरे चरण संस्थापिया, हरे चरण संस्थापिया. श्री विठ्ठलम सुकरुणार्णवमाशुतोषं, दिनेष्टपोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं. श्री रुक्मिणी मतिमुषं पुरुषं परन्तं, वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं. ज्ञानेशो भगवान् विष्णो, निवृत्तिर्भगवान् हरः, सोपानो भगवान् ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. कथं यातोऽसि वैकुण्ठं, मानवं देहमत्यजन्. तुकाराम महासाधो कृपया ज्ञापयस्व मां. सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठ्ठल. काकुलती येतो हरी, काकुलती येतो हरी, क्षणभरी निवडिता. तुमची मज लागली सवे, ठाईचे नवे नहो गडी. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराम महाराज यांचा 4 चरणाचा देवभक्ताचा जो नाजूक संबंध आहे. भक्तांनी देवाला आपल्यापासून विलग केल्यानंतर देवावर होणारा परिणाम प्रगट करणारा, अर्थात देवाची भक्तवत्सलता प्रगट करून भक्ती या साधन याचं महत्त्व प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठल चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा. सद्गुरू जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर आयोजित जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाला 375 वर्ष अर्थात त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे. सबंध भारतभर सध्या तुकोबाराच्या सदेह वैकुंठ गमनाचा अलौकिक दिव्य अशा प्रकारचा सोहळा सर्वत्र चालू आहे. आपल्याही नगरीत यावर्षी जोग महाराज साधक प्रतिष्ठानतर्फे हा भक्ती उत्सव मोठा आनंदात अशा प्रकारचा चालू झाला. आज मला वाटते प्रसादाचा काल्याचा दिवस आहे. गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. आमचे मार्गदर्शक खऱ्या अर्थानं जोग महाराज साधक प्रतिष्ठान मार्गदर्शक आमचे माऊली महाराज आढाव असतील, हरिभक्तीपरा आदरणीय सतीश महाराज भुजाडे असतील. या दोघांनी फार कष्ट घेऊन अशा प्रकारचा हा भक्ती उत्सव मोठा उभा केला. मोठा आनंद आहे. आमचे साहेब आहेत पुढं. काय काय कष्ट उत्सव उभा करण्यासाठी लागतात ही सगळी महानुभाव मंडळी ते जाणणारी आहेत. सोपं नाही. एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ मिळविला. हा उत्सव घडते वेळेस सामान्य कष्ट नाहीत. हे सगळे कष्ट सहन करून हा भक्ती उत्सव आज काल्यात म्हणजेच प्रसादाच्या दिवसात आलेला आहे. आजचं औचित्य असं आहे. आजच्या दिवशी विशेष अशा प्रकारचा कार्यक्रम सद्गुरू जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर आयोजित या भक्ती उत्सवात आजचा विशेष कार्यक्रम असा आहे. स्वागत अध्यक्ष असणारे माननीय आमदार शंकरशेठ जगताप. सद्गुरू जोग महाराज पुरस्कार सोहळा शुभ हस्ते आमचे परमपूजनीय परमश्रद्धेय वारकरी संप्रदायाचं दैवत, आमच्या सगळ्यांचे मायबाप असणारे सद्गुरू देव अर्थात आमचे शांतीब्रह्म समन्वय महर्षी बाबांच्या हस्ते सत्कार मूर्ती आहेत. वारकरी भूषण हरिभक्तीपरायण विजय शेठ पांडुरंगराव जगताप
यांना सद्गुरू जोग महाराजांचा हा पुरस्कार प्राप्त होत आहे. मोठी आनंदाची गोष्ट आहे, मोठी भाग्याची गोष्ट आहे. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर हा भक्ती उत्सव आज प्रसादाच्या दिवसात आणि प्रसाद देण्यासाठी महात्मा साधू लागतो. आज आमच्या समोर पूजनीय परमश्रद्धेय गुरुदेव शांतीब्रह्म बाबाचं आगमन या उत्सवात झालं. त्याचबरोबर परमश्रद्धेय परमपूजनीय गुरुदेव नानासाहेब सुद्धा या भक्ती उत्सवात आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. विठ्ठल खरं ज्यांनी कीर्तन शिकवलं त्यांच्या पुढं कीर्तन करणं जरा जडच आहे बरं का. अहो पुंसा आपण पडविजे पढे तरी माथा तुकीजे. बाबांचं हृदय किती विशाल आहे याचा हा प्रत्यय. वास्तवात पाहायचं झालं तर आमचा विचार असा होता, बाबांनी त्या उत्सवासाठी सत्कार मूर्ती आल्यानंतर बाबांचं आगमन व्हावं अशी माझी इच्छा होती. पण विशेषत्वानं त्यांच्या अंतःकरणातली उदारता ती काय त्यांना शांत बसू देत नाही. का नाही? आतापर्यंत त्यांनी केलेला परमार्थ हा परमार्थच खऱ्या अर्थानं या महापुरुषांनी केलेला परमार्थ, यांनी केलेली कृपा ही सगळी साधक मंडळी त्यांच्याकडे पाहून घडतात महाराज. कधी कधी शिकवावं लागते. शिकवल्यानंतर किती शिकतील सांगायचं जमत नाही, पण आचारातून महापुरुषाकडे पाहून ज्यावेळेस साधक घडतो ना तो आदर्श घडतो. विठ्ठल सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेचं दैदिप्यमान रत्न आम्ही जोग महाराज नाही पाहिले, आम्ही मामासाहेब नाही पाहिले, पण आम्हाला जोग महाराज कशी असतील तर आमच्या बाबाकडे पाहून लक्षात येते का जोग महाराज कसे असतील. मामासाहेब कशी असतील तर आमच्या बाबासारखे मामासाहेब असतील. ही ओजस्वी तेजस्वी जोग महाराज सद्गुरू जोग महाराजांची परंपरा ज्या महापुरुषांच्या खांद्यावर आहे, ज्या महापुरुषांच्या कृपेने ही परंपरा चालू आहे, ते पूजनीय श्रद्धेय बाबा आज इथं उपस्थित आहेत. वास्तव्यात पाहायचं झालं तर थोडं कीर्तन मला जड आहे, मर्यादित वेळेत आपण 1 तासाच्या आत ही सगळी मंडळी माझ्या पुढं बसलेली सद्गुरू जोग महाराजांच्या कृपांकित असणारे आमचे आदरणीय उद्धव महाराज असतील, महावीर महाराज असतील, त्याच्यानंतर फालके महाराज असतील, या आदी करून सगळी मंडळी एक ते काय गणू अपार आहे. या सगळ्या मंडळीच्या विषयी अंतःकरणात आदरभाव प्रकट करतो. मर्यादित वेळ चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला पुढेही त्या कार्यक्रमाला जायचं आहे. ही सगळी गोड अशा प्रकारची गायक मंडळी, वादक मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आज काल्याचा प्रसंग आहे. काला देण्यासाठी साधू लागतो. काला एकट्या देवाला द्यायला जमला नाही, देवानी दिलाही नाही. आलं का लक्षात? देवाला ज्यावेळेस गोपाळात यावं लागलं, गोपाळाचं ज्यावेळेस ज्यावेळेस एकत्रीकरण झालं आणि तिथून काला आहे आणि काल्याचं चिंतन करतोस, काला तसा भेटतच नाही. काय म्हणतील काला काय, काला दही लाहीत आहे, पण खरं सांगायचं झालं तर काल्यातलं दही सामान्य नाही देवा आणि काल्यातली लाही सामान्य नाही. काल्यातलं दही भेटलं फळ वेगळं आहे, काल्यातली लाही भेटली फळ वेगळं आहे. काल्यातलं घरी दही लाही आहे ना, घरी दही लाही एकत्र केली तर कालवा काल्ल होतो, काला होत नाही. काला होण्यासाठी त्या दही लाही सामान्य नाही. काल्यातली दही भेटली फळ वेगळं आहे. निळोबाराचा फार गोड अभंग आहे. निळोबारा सांगतात काल्यातली दही भेटलं फळ काय, निळा म्हणे शिराचा बुंद हाती लागता परमानंद. काल्यातलं दही भेटलं परमानंदाचा लाभ आहे आणि काल्यातली लाही भेटली आपल्या जीवनातल्या दोषाचं क्षालन आहे. लाही शीत लागता हाती दोष देखून त्या पळती. असं उभय फल प्राप्त करायचं झालं तर आपल्याला दही लाही प्राप्त केली पाहिजे काला प्राप्त केला पाहिजे. माझ्या पुढं आदरणीय पंकज महाराज सुद्धा आज उपस्थित झाले. काल त्यांच्या
मुखातून आपण चिंतन श्रवण केलं आणि ते जगद्गुरु तुकोबाराचे कृपांकित आहेत. विठ्ठल काला आहे, काला गोपाळाच्या मेळ्यातच होतो. मग आमची सगळी साधक मंडळी आळंदीहून अशा प्रकारच्या या उत्सवाला आलेली आहेत. सर्वांच्या विषयी अंतःकरणात आदरभाव प्रगट करतो. माझा विषय चालला काला काय महाराज, काला दहील आहे. ज्याला काला भेटतो त्याच्यासारखा भाग्यवान तोच आहे. तयाविन कोणी नाही भाग्यवंते. देव ज्याला काला देतो त्याच्यासारखा भाग्यवान तोच आहे. कोणालाही काला भेटत नाही. खूप जणांची काला खाण्याची इच्छा वाढली. जगाचा कॅबिनेट मंत्री ब्रह्मदेव काला खाण्यासाठी यमुनेच्या वाळवंटात आला. देवाने ब्रह्मदेवाला वापस केलं, रिजेक्ट केलं. ब्रह्मदेव तिथं काला खाऊ शकला नाही. 4 तोंडाचा बाबा, मोठं आयुष्य आहे महाराज, त्याला सोपं नाही. सहस्रयुगपर्यंत महर्यत ब्रह्मणो विदू, एवढ्या मोठ्या आयुष्याचा ब्रह्मदेव काला खाण्यासाठी आला. नाही भेटला काला. आयुष्य मोठं आहे, बुद्धी मोठी आहे, चतुरानंद. त्याला 4 मस्तक आहे. एका मस्तकावाला आटपत नाही, 4 मस्तकावाला तो बाबा आहे. जगाचं सृजनाचं खातं त्याच्याकडे आहे. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा काला खाण्याची इच्छा प्राप्त झाली. नाही भेटला. उलट देवानी काला वाटते वेळेस त्या विधात्याला सुद्धा ठकवलं. हो ठकवलं. काला वाटिता विधाता ठकविला. त्याला नाही काला भेटला. पण काला ज्याला भेटते त्याच्यासारखा भाग्यवान तोच आहे. काला कोणाला देतात देव? काल्याचा खरा अधिकारी जर कोण असेल तर त्याचं नाव आहे भाविक. तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला. एके ठाई काला, तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला. एके ठाई काला, तुका म्हणे भाविकाला. काल्याचा खरा अधिकारी कोण? भाविक. भाविक याचा अर्थ असा आहे ज्याचं निरतिशय प्रेम देवाच्या चरणावर आहे त्याला भाविक म्हणतो देवा. तो खरा काल्याचा अधिकारी आहे. काला कोणालाही नाही. ज्याचं निरतिशय, आमचं नाही का देवावर प्रेम, आमचं खरं प्रेम नाही. आला ताप तर देवा तो माझ्या बाप, पण गेला ताप तर मी तुया. आमचं खरं प्रेम नाही. एर बहुत जोडती किरटी जयाची भजने भोगासाठी, ते आशा तिमिर दृष्टी मंद झाले. आपलं खरं प्रेम नाही देवा. भाविक त्याला म्हणतात ज्याचं निरतिशय प्रेम, जेव्हा पाड प्रेम देवावर आहे तो भाविक या काल्याचा अधिकारी आहे. आणि अशाच त्या भाविकाशी देवाचा घडलेलं हितगुज, त्याचाच हा विचार आहे. कारण काला सेवन करण्याची रीती आमच्या संप्रदायात आहे. काला तसा सेवन करायला जमत नाही देवा. काला कधी सेवन करा? काला सेवनाचा काय आपला अधिकार संपादन करा. पहिले त्या देवाच्या चरित्राचा अनुवाद करा आणि नंतर काला हाची अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ काला सेवो, करोनी गोपाळ काला सेवो, करोनी गोपाळ काला सेवो. अनुवाद सदा काळ करोनी गोपाळ काला सेवो, करोनी गोपाळ काला सेवो, करोनी गोपाळ हाचे अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ काला सेवो, करोनी गोपाळ काला सेवो. हाची अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ हाची गोपाळ पहिले देवाच्या
देवाच्या चरित्राचा अनुवाद करा आणि त्याच्यानंतर काल्याचं सेवन करा. कोणत्याही चरित्राचा अनुवाद नाही. देवाचं चरित्र भरपूर आहे. अनुवाद हा अनुपसर्ग आहे, वदवदती धातू आहे. आधी ती घटना घडावी, नंतर त्या घटनेच्या संबंधानं वक्तव्य करावं, त्याला अनुवाद म्हणतात. जीवनात काही नसावं, वाद नको, वादो नावलंब्या, प्रवाद नको, विवाद नको, असला तर संवाद असावा आणि त्याच्याही पुढे अनुवाद असावा. जीवनात वाद नको. तुकोबा म्हणतात मी वादात उभा राहील ना, उभा राहीन वादावादी तरी फंदी सापडे. पण जीवनात वाद नको. नारदानी भक्तिसूत्रात आपल्याला चिंतन मांडलंच की हो, आपलं भक्तिमय जीवन जगायचं झालं तर वादात पडू नका, वादो नावलंब्या, असं आपल्याला केलेली आज्ञाच त्या नारदाची आहे. पण सांगायचं काय, वाद नको, प्रवाद जीवनात नको. प्रवदंती पंडित हा रेकेरीस मत आणायचं ते नको, प्रवाद नको, विवाद देवासाठी असायला काही हरकत नाही. जीवनात विवाद असावा, देवाच्या संबंधानं विवाद करावा. विवाद ती जयासाठी तो जगजेठी विठ्ठल, त्याच्यासाठी विवाद असावा. पण त्याच्याही पुढे जीवनात असला पाहिजे संवाद, आणि त्या संवादाच्या पुढे आहे अनुवाद. आणि तो अनुवाद जर कोणाचा करायचा असेल तर इतरत्र वेगळ्याचा संवादाचा अनुवाद न करता देवचरित्राचा अनुवाद करा. असा जर नियम संतांनी आम्हाला घालून दिला असेल तर अनुवादाचाच अभंग निवडलेला आहे. काय नाही, तुकोबाराने एक नाजूक संबंध देव आणि गोपाळाचा या अभंगात प्रगट केला. देवाला भक्ताच्या विषयी असणारं प्रेम, देवाची भक्तवत्सलता किती आहे याचं चिंतन मांडणारा हा अभंग आहे. काल्याच्या प्रसंगातला अभंग आहे. आपल्या जीवनात वत्सलता आहे, पण आपलं जीवन भक्तवत्सल नाही, आपलं जीवन आहे कुटुंब वत्सल. आपण कुटुंबाचं वात्सल्य आणि यावत जीवाचा विचार करायचा झाला तर कुटुंबाच्याच विषयी प्रेम आहे. माझ्या मुलाचं भलं झालं पाहिजे, नातवंड चांगले निघले पाहिजे, वेल मांडवावर गेला पाहिजे, मांडव हे सगळं आपलं चाललेलं आहे. आपल्या जीवनाचा विचार करायचा झाला तर आपलं जीवन कुटुंब वत्सलतेत अटकलेलं आहे. आपण कुटुंबापुरता विचार करतो. त्याच्या पुढे एक आहे साधूचं जीवन आहे. साधू वत्सल आहे, साधूच्या ठिकाणी प्रेम आहे, पण कोणाविषयी, दिनाच्या विषयी. साधू दीनवत्सल, हा साधूच्या ठिकाणी दीनवत्सलता आहे. पण देवाच्या ठिकाणी जर कोणती वत्सलता असेल तर त्याला आपल्या भक्ताच्या विषयी वत्सलता आहे. भक्ता किती आवडतात देवाला. भगवान परमात्म्याने गीतेच्या 12 वेद्यात पालुपदच लावलं, योमत भक्त समे प्रिया. हे सगळं 13व्या श्लोकानंतर पुढचं सगळं पाहून घ्या. हे भक्त मला आवडतात, भक्त मला आवडतात, भक्त मला आवडतात. शेवटी देवाला हा विचार कैमुतिक न्यायानं मांडावा लागला. भक्तच आवडतात असं समजू नका. भक्ताचे भक्त जे आहेत ते सुद्धा मला आवडतात. नाही बाबा, त्या भक्तचरित्राची प्रशंसा करणारा मला प्राणापेक्षा आवडतो, तेही माझं प्राणापुरवते. आवडती हे निरुते, जे भक्तचरित्रात ते प्रशंसते. हे कैमुतिक न्यायानं देवाने विचार आपल्याला मांडून भक्ताच्या विषयीची प्रीती सांगितली असेल तर भक्ताच्या विषयी अंतःकरणात देवाचा प्रेम भाव आहे. भक्त वत्सलता देवाची आहे. किती वत्सलता आहे. एक प्रसंग हृदयंगम अशा प्रकारचा प्रसंग या अभंगात आपल्याला पाहायला सापडतो. काय, भगवान परमात्म्याचे ते बाळलीला पहा. परमात्मा लहान आहे, परमात्मा गोपाळ अवस्थेत आहे आणि भगवान परमात्मा लहान असतेवेळेस गोपाळाची संघटना देवानी केली. लवकर मला यायचं आहे म्हणून मी थोडक्यात येतो, धावतं एक्सप्रेस सोडतो. आणि आमच्या संस्थेची परंपरा आहे, आम्हाला 40 मिनिटातही कीर्तन जर करायला जमते आणि 2 तासातही, कारण संस्थेच्या परीक्षेचं कीर्तन 40च मिनिटाचं असते. किती, 40 मिनिटाचं. म्हणून मी 40 मिनिटाच्या वर नाही कीर्तन करणार, त्याच्यातच आपलं कीर्तन बसवणार आहे. ऐका, काय झालं, गोपाळांची संघटना देवाने केली. संघटना झाल्यानंतर झालं असं, सगळे गोपाळ देवाशी गुण्या गोविंदांना नांदत होते. देवाने आव्हान केलं, यारलं तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो वरी. प्रपंचाच्या प्रांतात असलेल्या गोपाळाला पाहून देवाला समाधान वाटलं नाही. देवाला समाधान, कारण ते सगळे अतृप्तच होते. म्हणून त्यांना एकत्रित केलं. सुख पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या मागं या. म्हणे देवा तुझ्या मागं आलो, मग काय करशील. आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो वरी. म्हणे मग काही तुझे नियम आहेत का, तुझ्याकडे काही नियम आहेत का. म्हणे नियम आहेत ना. मग नियमाशिवाय थोडी पक्ष असतो. काय नियम आहे. देवाने आपल्या पक्षाचे नियम सांगले. हळूहळू चला आणि कोणी कोणाशी न बोला. म्हणजे काय, हळूहळू चला या शब्दाचा अर्थ आज आल्याबरोबर उद्याच पदाची अपेक्षा करू नका.
उद्याच पद मागू नका, आज प्रवेश झाला उद्या पद मागू नका. आणि दुसरं एक म्हणाल का मीन त्याचा प्रवेश एकाच दिवशी झाला त्याला पद का मला का नाही, असं कोणी कोणाशी न बोला, असं देवाने आपल्या पक्षाचा नियम परमार्थाचा नियम सांगितला. आणि हा नियम देवाने सांगितल्यानंतर शेवटी सांगितलं बाबा पहिल्याचं काय करायचं, तुका म्हणे सांडा घाटे तेने नये भरू पोटे. गोपाळाला सगळ्या सूचना कळल्या, गोपाळाने देवाच्या पक्षात प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर गोपाळ देवाशी एकमतानं राहू लागले. काही काळ निघून गेला आणि दीर्घकालापर्यंत एखादी साधना घडली का तिथं काहीतरी व्यत्यय निर्माण होण्याचा संभव आहे. आणि तसंच झालं काय, सगळे गोपाळ देवाच्या समवेत आहे. पण एक दिवस झालं असं, पेंध्याला वाटलं किती दिवस याच्या मागं राहायचं, एक दिवस आपण याला सोडलं पाहिजे. आणि त्या पेंध्याने केलं काय, म्हणजे दोन गोष्टी जमल्या पाहिजे, आत कसं जायचं आणि बाहेर कसं यायचं. मग कृष्णाच्या मागे जाण्याची गरज काय, आपल्याला देव आत कसा नेतो आणि बाहेर कसा काढतो एवढं कळलं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे बरं का, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे काय करायचं, देवाच्या समवेत आपण जाऊ. आज असं करू, देव म्हणतो ना आपल्याला घेऊन गेल्यावर डोळे लावा, आपण डोळे लावायचे, पण आज पूर्ण लावायचे. कसा नेतो हे कळलं पाहिजे, अर्धवट डोळे लावायचे. देवाने सांगलं लावा डोळे. पेंध्या सगळ्या गोपाळांनी देवावर विश्वास, देवाच्या सत्तेवर विश्वास दाखवला, डोळे लावले. पण पेंध्याने अर्धवट डोळे लावले. देवाने आत व्यवस्थित नेला, आत व्यवस्थित नेला, यथेच्छ खाऊ घातलं, यथेच्छ खाऊ घातलं. आणि ते खाल्ल्यानंतर झालं असं, धाल्यावरी पोट केला गड्याने बोभाट. तो बोभाट झाला. बोभाट झाल्यानंतर देवाला लक्षात आलं यांची पोट भरले, बाहेर काढलं पाहिजे. सगळ्या गोपाळाला बाहेर काढ, गोपाळो लावा डोळे, लावा डोळे म्हणल्यानंतर सगळ्यांनी डोळे लावले. पण पेंध्याला वाटलं आत यायचं कळलं, बाहेर पडायचं कळलं का संपलं आपलं काम, कृष्णाच्या मागं राहायचं नाही. आणि पेंध्याने डोळे अर्धवट लावले. देवाने अर्धाच पेंध्या बाहेर काढला, बेसमेंट आतच ठेवलं. झालं असं, सगळे निघले. पेंध्याने पाय झाडणं चालू केलं. पाय झाडता झाडता उतरंडीला पाय लागला, उतरंड खाली पडली. धप 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 आवाज आला. गवळणी जवळ आल्या, जाग्या झाल्या. अरे सध्या गोकुळात चोरीचं वातावरण आहे, चोराचं सर्वत्र चोरीचं चोर गाजत आहे. आपण एक केलं पाहिजे, ज्या अर्थी धपधप वाजते, चोर आपल्या घरात घुसला, गवळणीला वाटलं, जागी झाली तशी ती तिकडं उतरंडीकडे नाही गेली. कुठं गेली, मुसळाकडे गेली. पूर्वी मुसळ होते ना, मुसळ उचललं विठ्ठल, मुसळ उचललं. आणि मुसळ उचलल्यानंतर ती डायरेक्ट तिथं गेली. पाहते तर काय, चोर अर्धा पूर्ण नाही पण अर्धा सापडला. पाय पकडले, मुसळ उचललं का टाकलं. महाराज, ओ महाराज, मुसळ उचललं का टाकलं. असं करता करता इतकं जोरात नाही टाकलं, थोडं थोडं एकदाच कसं होईल. म्हणून खऱ्या अर्थानं मुसळ टाकून 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 कुतना मेलो रे धाव रे, कुतना मेलो रे धाव रे. ते पेंध्या ओरडू लागला. ओरडता ओरडता कृष्णाने सांगलं का रे सगळे बाहेर व्यवस्थित काढले. म्हणजे देवा सगळे बाहेर निघले, पण पेंध्या काय दिसत नाही. देव तिथं आले, पेंध्याचा चेहरा बाहेर आला होता, कमरेपासून बाहेर, आणि बाकी आत अटकलेला पेंध्या. पेंध्याला विचारलं, पेंध्या होते काय. म्हणे देवा काय सांगायचं, किती मुसळ बसले तुला काय सांगू. पेंध्या हे का घडलं, तू डोळे व्यवस्थित लावले होते. म्हणे देवा आज जाते वेळेस अर्धवटच लावते. म्हणजे आत जाते वेळेसच अर्धवट लावले का बाहेर पडते वेळेस. म्हणे देवा बाहेर पडते वेळेस सुद्धा अर्धवटच लावले. म्हणे त्याचा परिणाम झाला. आता असं करशील. म्हणे देवा याच्यानंतर नाही, आता तुझाच मला म्हणणं मान्य आहे. डोळे लाव, डोळे लाव म्हणल्यावर त्यानं डोळे लावले. देवाने त्याला बाहेर काढलं. देवाच्या सत्तेवर जो अविश्वास दाखवतो त्याची फटफजिती होते. देवा पेंध्याला बाहेर काढलं. काढल्यानंतर तेव्हापासून पेंध्याच्या चित्तात खुमखुमी होतीच. गोकुळातलं वातावरण संपलं. ते वनात गेले. वनात गायी चारण्यासाठी गेले. आणि वनात गायी चारता चारता एक दिवस पेंध्याला हे मागचं आठवलं. आणि पेंध्यानीच ठरवलं का आता मात्र कृष्णाला आपण धडा शिकवायचा. नाही काय शिकवायचा, आता याच्यापासून गोपाळाला फोडायचं, गोपाळ याच्या जवळ ठेवायचे नाही. मग एका गोपाळाला गाठणं चालू केलं. का रे बाबा वर्जा, तुला माहीत आहे म्हणे काय, तुला त्या दिवशी रिकाम्या शिव्या खाव्या लागल्या. कोणामुळं खाव्या लागल्या, तू जरा विचार केला का. म्हणे कोणामुळं खाव्या लागल्या. म्हणे कृष्णामुळं खावं लागल्या. मग त्यालाही पटला ना मुद्दा. त्याच्यानंतर तो वाकड्या, का रे म्हणे परवा तुझ्या आईनं तुला शिव्या दिल्या, तुझ्या आईनं मार दिला. काय दिला माहीत आहे का. म्हणे कशामुळं दिलं. म्हणजे कृष्णानं तुझ्या आईला काहीतरी भरवलं, त्याच्यामुळंच तुला मार खावा लागला.
त्यालाही तो मुद्दा पटला. म्हणे मग काय, आता कृष्णाचं ऐकायचं नाही, आपण कृष्णाच्या मागं राहायचं नाही. हे सगळं त्यांनी हे केलं. शेवटी म्हणे काय करायचं, दोघा तिघा थोडी चालायचं, आणखीन कोणी घेतलं पाहिजे. म्हणजे कोण. मग शेवटी त्यानं विचार केला का आपण महत्वाचं आहे. बलराम दादाकडे आले, दादाला विनंती केली, दादा असं असं आहे. म्हणे काय, तुम्हाला लक्षात आलं का. म्हणे काय, कृष्ण जसा आला तसा तुमचा लाड कमी झाला. दादाला तो मुद्दा पटला. बलराम दादाने विचार केला, कृष्ण आल्याबरोबर खरंच आहे. आणि खरं तुम्हाला लक्षात आलं दादा, कृष्ण काय म्हणला लक्षात आलं. त्या दिवशी कृष्णानं माती खाल्ली, आणि माती खाल्ल्यानंतर तुम्ही आईला सांगायला गेले, तुम्ही माती खाल्ली, कृष्णाच्या हिताचा विचार केला, पण कृष्णाने उत्तर काय दिलं आईला. बैराम दादा खोट बोलतो, 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 दादा खोट बोलतो, बैराम दादा खोट बोलतो, नाही खादली मी माती आई गाई, नाही खादली मी माती आई गाई, नाही खादली मी माती आई गाई, नाही खादली गाई, नाही खादली माती. खऱ्या अर्थानं आई मी माती खाल्ली नाही. माती खाऊन सांगत होता, आई मी माती खाल्ली नाही. म्हणे तुझा दादा सांगतो ना. ते म्हणे बलराम दादा खोटा बोलतो. आईला म्हणे तुमच्याविषयी असं बोलला का नाही आईला. पटलं महाराज. मग काय. म्हणे काही नाही, आता कृष्णाचं आपण ऐकायचं नाही, स्वतंत्र अशा प्रकारचं गाई चारायला जायचं, कृष्णाच्या पाठोपाठी जायचं नाही, कृष्णानं सांगितलं त्याच्या मागं जायचं नाही. म्हणे काय, संध्याकाळच्या वेळी दररोज गाई चारायला उद्या कुठं जायचं निर्णय व्हायचा, आणि कृष्णानं एकमतानं सांगायचा आपण आज निधिवनात जायचं. पेंद्याने सांगितलं आता उद्या त्याच्याकडं नाही ऐकायचं, निधिवनात नाही जायचं. आलं का लक्षात. सगळ्या आपण उद्या कुंजवनात गाई चारायला जायचं. सकाळ झाली, गाई सोडण्यात आल्या. गाई सोडल्यानंतर सगळ्या गोपाळांनी आपल्या गाई घेतल्या आणि पेंद्याच्या पाठोपाठी कुंजवनात आले. देव निधिवनात गेले. पार वेळ झाला, 10 वाजले ना 11 वाजले, तरी गोपाळ दिसत नाही. पण कलकल आवाज जवळूनच वनातून ऐकू येतो. कुठं असतील गोपाळ बरं, का आले नसतील. कदंब वृक्षावर देव चढला. कदंबावरून देवाने पाहिलं, पेंद्याचा आवाज तर तिकडं दिसतो. पक्षावर त्या झाडाच्या फांदीहून देवाने आवाज दिला, ए पेंद्या, ए वरजा, ए वाकड्या, तुम्हाला काय सांगितलं होतं, तुम्ही निधिवनात या. आज कुठं गेलेत तुम्ही. कुंजवनात गेले. देवाला वाटलं जाऊ द्या, सगळे गोपाळ तिकडे गेले, आपण एकटेच इकडं आलो, बरं नाही. कदाचित आपल्या सांगण्यात फरक पडला असेल किंवा त्यांच्या ऐकण्यात काही फरक पडला असेल, पण जाऊ द्या, सगळे तिकडे आहेत तर आपण इकडे राहण्यापेक्षा आपण तिकडे जाऊ. पण देवाने आपल्या गायी घेतल्या आणि निधिवनातून गायी कुंजवनाच्या दिशेनं हाकणं चालू केलं. देवाच्या गायी कुंजवनाच्या जवळ आल्या. आल्याबरोबर पेंद्याने पाहिलं आणि पेंद्याने सगळ्या गोपाळाला तयार केलं. आणि पेंद्याने गायी जवळ आल्याबरोबर पेंद्या भांडणाच्या मूडमध्ये, कारण रोषे प्रेम दुनवटे पढियन, प्रेम वृद्धिंगत होते आणि भक्तीत हे भाव आहेत बरं का. देवाच्या विषयी प्रेम वृद्धी करण्यासाठी भक्त देवाच्या संबंधानं वेगवेगळ्या लीला करतात. जवळ जशा देवाच्या गायी आल्या, देवानी गोपाळाच्या गायीत आपल्या गायी घालणं चालू केलं. तेवढ्यात पेंद्या पुढा आला आणि पेंद्या म्हणाले, ए कान्होबा, कान्होबा रे कान्होबा निवरी आपुले गोधने, कान्होबा रे कान्होबा निवरी आपुले गोधने, कान्होबा रे कान्होबा निवरी आपुले गोधने, कान्होबा आपुले गोधने. पडलं
वरती सुद्धा विजय शेठ जगताप अर्थात आपल्या पुढं ज्या कुटुंबाचा आणि सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा जुना संबंध आहे. भरपूरसं प्रेम वारकरी शिक्षण संस्थेवर या कुटुंबाने केलं आणि आजही तसंच ते प्रेम आहे, वृद्धिंगत स्वरूपाचं आहे. मागच्या वेळेस आपल्या साधकांना हा सायकल, विद्यार्थ्यांना कशाची गरज आहे, साधकांना कशाची गरज आहे, पण जवळजवळ मला वाटते 200 सायकल विद्यार्थ्यांना मागच्या वर्षीच दिल्या. असं संस्थेवर अखंड प्रेम करणारं हे कुटुंब आहे. मी जास्त वेळ न घेता मला सत्काराच्या दिशेनं जायचं, मग थोडक्यात अभंगाचा भाव सांगून पुढं चालतो. गोपाळांनी सांगलं, ए कानोबा तुझ्या गाई बाजूला कर, गाई बाजूला कर. भांडणाची लहान मुलाचं भांडण आठवा, 2 मुलातलं भांडण, लहान मुलाचं भांडण आठवा, की आपलं लहानपणचं भांडण आठवा ना. आपणही भांडण केलं ना, मित्रात भांडण राहायचं ना. आणि मग ते सांगितलं, कानोबा तुझ्या गाई बाजूला घे. अरे झालं काय, काय झालं, काऊन मला तुम्ही वेगळं करता. ते म्हणे काही नाही, आता तू आमच्यात यायचं नाही. म्हणजे झालं काय रे पेंद्या, असं काय झालं. म्हणजे काय झालं म्हणजे, अरे तू किती आमच्यावर अत्याचार केला. म्हणजे झालं काय, परवाच्या दिवशी आपण सगळे गाई चारायला गेलो, गाई हुकल्यानंतर गाई वळवायला तू आम्हाला पाठवलं, आमची जी शिदोरी आहे ती सगळी शिदोरी तू ठोकून खाल्ली. काय काय होतं तुला सांगू का, काय काय होतं. अरे 5-5 पोळ्या होत्या, 3 भाकरी होत्या, 1.5 कानवला होता आणि 1 पुरी होती. 5 पोळ्या 3 भाकरी आम्हा धाडीले शकवून खालो आमचे घरून खाले दोरी. कानोबा रे कानोबा निवडी आपुरी बोलणे. कानोबा रे कानोबा निवडी आपुरी बोलणे. कानोबा आपुले बोलणे. कानोबा आपुले बोलणे. आता अशी साथ भेटले का कीर्तन रात्रभर करू वाटतो. आलं लक्षात. म्हणजे उजनी आळंदीचं वैभव, गरड गुरुजी उपस्थित झाले, प्रवीण महाराज आहेत, तिकडे आमचे परमेश्वर महाराज आहेत, ही सगळी मंडळी ऐका. 5-5 पोळ्या होत्या, 3 भाकरी, 1.5 कानवला, सगळं लिस्टच दिली. आम्हाला गाई वळवायला पाठवलं, आमची शिदोरी ठोकून खाली. चाल आता आमच्यात यायचं नाही, हे बाजूला तुझ्या गाई. अरे म्हणे पेंद्या असं काय झालं. जाऊ दे, माझ्याकडून चूक झाली, परवा तुमची ठोकून मी शिदोरी खाल्ली. म्हणे आपली दिली नाही पण आमची खाल्ली. आपली काय, लहान मुलाचं भांडण आठवण, पण आमची तू शिदोरी खाल्ली, आता यायचं नाही आमच्यात. चाल बाजूला, तुझ्या गाई तू चारत बस, तुझ्या गाई आमच्यात घालून देतो, चारा आम्हाला लागतात, तू मात्र निवांत बसून राहतो. मग मात्र देवाला लक्षात आलं, आपल्या सगळ्या गोपाळांना आपली चूक लक्षात आली, आता आपण सुधारलं पाहिजे. मग देवाला वाटलं, गोपाळ असं नका करू रे, असं नका करू. देवाने हात जोडले आणि शेवटी देवानं वशिला लावणं चालू केला. जाऊ दे म्हणे, मी आहे चुकीचा, माझ्याकडून चूक घडली, जाऊ दे, पण माझे वडील किती चांगले आहेत, वडील किती चांगले. अरे माझ्या वडील सगळ्या गोकुळाचा सांभाळ करतात राजा, सगळ्यांना नेदी पडो उणे पुरे म्हणे अवघेची बरे. जसा देव म्हणतो तसे माझे वडील सुद्धा सर्वांचा विचार करतात का नाही, सगळ्यांचा सांभाळ करतात का नाही. आता भांडणच पेटलेलं होतं, ते म्हणे तू तसाच तुझा बापही तसा, तू तसा
तुझा बापही तसा. म्हणे माझ्या बापाचं काय, माझ्या बापाचं काय. म्हणे सांगू तुला, परवाच्या दिवशी तुझा तो मोरा बैल चुकला. मोरा परयसी शारंधरा तुझा बैल चुकला मोरा. परयसी शारंधरा तुझा बैल चुकला मोरा. तुझी घरा पाठी लागला तुझा म्हातारा. पाठी लागला तुझा कानोबा 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 रे कानोबा देवरी आपुले सोडले. 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 म्हणे देवा कृष्णा, परवा तुझा मोरा बैल चुकला. पाठवायला खरं पाहायचं काम कोणाचं, तुझा बैल चुकला. पाहायचं कोण होतं, तू पाहायचं होतं. पण तू पाहायला गेला नाही. चुकलेला बैल पाहण्यासाठी पाठवलं कोणाला, आम्हाला. आम्ही वन 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 करत या डोंगरावून त्या डोंगरावून, त्या माळावून त्या माळावर सारख्या पायपिटी केली. भरपूर तुझा बैल पाहिला. बैल काय सापडला नाही. संध्याकाळ झाली, पार 6:30 वाजले. घरी बैल आला असेल, दुसरीकडे जाऊ नका. म्हणून मी घरी पाहण्यासाठी संध्याकाळच्या वेळी चुकलेलं ढोर घरी येते. आणि घराची वाट त्याला माणसं विसरतात बरं का, घराची वाट कधी कधी. पण गुरं नाही विसरत महाराज. आमच्या एकदा एक संस्थ मांजर होती. वैतागून आम्ही मांजर पार खेडला नेऊन सोडली. जे सोडायला गेलं त्याच्यात मांजर पुन्हा संस्थेत आले. सांगायचं काय, मार्ग ते नाही विसरत. इतकं ते तत्पर असतात, ते तज्ञ असतात. झालं असं, संध्याकाळी घरी बैल आला असेल म्हणून पाहण्यासाठी आम्ही तुझ्या घरी गेलो. तुझं म्हातारं, भांडण आहे ना, भांडणाची भाषा काही प्रेमाची नाही ना. तुझं म्हातारं ओट्यावर दारात मिश्री लावत बसलेलं. म्हाताऱ्याच्या जवळ गेलो आणि विचारलं, का हो बाबा, तुमचा तो मोरा बैल सकाळपासून कळपातून बाहेर गेला, आला का हो घरी? सकाळपासून आम्ही बैल पाहत होतो. या डोंगरावर गेलो, त्या डोंगरावर गेलो, बैल काय दिसत नाही. म्हाताऱ्याचं काम काय होतं, त्यानं मिश्री तशीच हातात ठेवली, हातातली तशी टाकून दिली. म्हाताऱ्याची काठी पडलेली होती. म्हाताऱ्यानं काठी उचलली आणि म्हातारं रागानं आमच्याकडं आलं. आणि ती म्हणू लागलं, दिवसभर करता काय तुम्ही? तुम्हाला बैल सांभाळणं होत नाही तर करता काय? तुझ्या म्हाताऱ्याचं कमीत कमी कर्तव्य होतं, दिवसभर तुझा बैल पाहायला फिरलो, आमचा हरवला नव्हता. तुझ्या म्हाताऱ्याने कमीत कमी, आपा बाबा तुम्ही थकून आलेत, पाणी घेता का, चहा घेता का, कॉफी घेता का, विचारायला पाहिजे होतं. पण हे सगळं बाजूला टाकलं आणि तुझं म्हातारं काठी घेऊन आमच्या पाठीमागं लागलं. पाठी लागला तुझा म्हातारा. तूही तसाच आहे, तुझा बापही तसाच आहे. त्याला वाटलं बापाचा वशिला काय लागत नाही. मग त्यानं विचार केला, जाऊ दे म्हणे, मी खरा पण माझा बापही खरा, पण आमची आई किती चांगली आहे. लोणी काढल्याबरोबर जसं मला लोणी आमची आई देते ना, तसंच लोणी तुम्हाला देते की रे. ते म्हणे, तुझी माय ना, तुझी म्हातारी ते काही चांगली आहे का? अरे अख्ख्या गोकुळात तिची चर्चा आहे. भांड कुदळ आहे, भांड कुदळ. भांड कुदळ माहिती आहे का? कुदळ आणि खोरा आहे ना, भांड खोर वेगळा, भांड कुदळ वेगळा. खोदून 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 भांडण काढते. अख्ख्या गोकुळाला भांडून वैतागून सोडलं. तुझी म्हातारी तशीच आहे.
परियसी शारंगधरा परियसी ऋषिकेशी गाई म्हशीची गाई म्हशीचे दूध पिशी व्यासरे प्याले म्हणून सांगशी उद्या ताक नाही आम्हाशी. तुझी आई चांगली नाही शिव्या देते तुझी आई. कृष्णाला वाटलं गोपाळ फारच वैतागलेले दिसतात. बापाचाही वशिला मान्य करत नाही, आईचाही वशिला मान्य करत नाही, आपला तर लागतच नाही. आता काय करावं, आता काय करावं. गोपाळ आपल्याला आपल्यात घ्यायला तयारच नाही. शेवटी कृष्ण विचार एकच केला, आता गोपाळाने आपल्याला घ्यावं वाटत असेल तर एक केलं पाहिजे, बालानाम रोदनम बलम. आपण रडलं पाहिजे. देवानी गोपाळांनी देवाला बाजूला केल्यानंतर जीव कासावीस झाला. आता या गोपाळाने सोडल्यानंतर माझं कसं होईल देवाला वाटलं. आणि देवाने शेवटी हात जोडले आणि देवाने त्यांना विनंती केली, तू गोपाळ हो, मला तुम्ही वेगळं करू नका. अभंगाचं पहिलं शरण काकुलाती तो हरी, काकुलाती तो हरी. काकुलती येतो हरी क्षणभरी आदतसे मजबूर हे. काकुलती देवानी भाकली महाराज. देवा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं किंवा काकुलती, कारण उतरण्याची गरज आहे ना. म्हणून देवाने किव काकुलती भाकली. नका गोपाळ हो, मला बाजूला करू नका बाबा. देव पहा, भक्तांनी क्षणभर सुद्धा देवाला बाजूला केलं तर देवाला भक्ताशिवाय करमत नाही. किती प्रेम आहे, किती विलक्षण प्रेम आहे. आपल्याला आपल्या कुटुंबातून बाजूला झालो नाही करमत देवा. आपली कुटुंब वत्सलता आहे, पण देवाची भक्त वत्सलता इथं प्रगट होते. भक्ताने बाजूला केलं नाही करमत त्याला. देवाने हात जोडून विनंती केली, नका रे गोपाळ हो. एरवी त्याच्या पायाला मोठमोठे इंद्रचंद्रादी त्याचं दर्शन घेतात, श्रुतिशास्त्र स्तवन करतात, महासिद्ध मुनी त्याची आराधना करतात. एवढा परमात्मा भक्तांनी वेगळं केलं त्याला सहन होत नाही. ऐका, बाकी पंडितांनी वेगळं केलं काही वाटत नाही, जपी तपी यांनी वेगळं केलं काही नाही वाटत, पण भक्तापासून देवाला बाजूला होऊ वाटत नाही. देवाला ते फार वाईट वाटते. देवाने हात जोडले, नका रे गोपाळो असं करू नका. काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता. म्हणे गोपाळ हो,
तुमच्यापासून तुम्हाला सोडून मला करमत नाही. म्हणजे का नाही, का नाही? अरे इतके दिवस आपण एकत्र राहिलो, आपण काय आजचे एकत्र आहे का? आम्ही हरीचे सवंगडे, जुने खायचेची बाकडे, आजचे नाही ना. मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. भरपूर जन्मापासून देवा तू निद्रा करत होता, तुझ्या पायाजवळ होतो. हे सगळं 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 वातावरण पहा. म्हणून आपण आजची घडी नाही ना, आजची घडी नाही. म्हणून त्यांना सांगितलं का तुम्ही मला असं वेगळं करू नका. देवाने केव काकुलती भाकली, तुमची मज लागली सवे, ठाईचे नवे नहो गडी. तुमची मला सवय लागली, आणि सवय माणसाची जात नाही. मला आता पुढं जायचं आहे म्हणून मी म्हणून सवय लागली. आता सवय काय? सवय देवाला भक्ताची कशी लागते त्याचे काही प्रमाण आहेत का? तशा काही कथा आहेत का? आहे. तुमची मला सवय लागली, मला वेगळं करू नका. मग गोपाळ म्हणे त्याने कॉलर टाईट केली पेंद्या म्हणे मग आपल्याशिवाय करमत नाही ना, आपल्याशिवाय ते पान हलत नाही ना, लक्षात घे. मग आता आपलं ऐकायचं, आपण सांगतो तसं वागायचं. आता तुझं आम्ही ऐकणार नाही. तू कोणाचं ऐकायचं? आमचं ऐकायचं. आणि हे म्हणल्यानंतर मग देऊन ए पेंद्या इतका काय कॉलर टाईट करून बोलू नको म्हणे. मग तुला असं वाटते का तू जर मला सोडलं तर बाकीचे मला बोलावणार नाही असं तुला वाटते का? अरे मला भरपूर जण बोलावणारे आहेत, पण ते मला आवडत नाही. तिसरं समजू नको. मला कोणी बोलवत नाही, मला बोलवणारे फार आहेत असं समजू नको. तू जर मला बाजूला केलं, मी दुसरीकडे नाही सो मला सोबती भेटणार असं समजू नको. मला जपी आहेत, तपी आहेत, भरपूरशे महात्मे आहेत. मी एकांतात जाईल, हिमालयात त्यांच्या सहवासात जाईल असं तू समजू नको. मला कोणी बोलवणार नाही, मला कोणी घेणार नाही असं नाही. अनिक बोलावती फार, पण माझी अडचण मोठी आहे रे. म्हणे काय अडचण आहे? बहु थोर आवडती, मला अहंकारी आवडत नाही. ही स्वतःला थोर समजणारी मला ती आवडत नाही. कारण भगवान परमात्मा मोठ्याच्या अहंकारी व्यक्तीच्या दूर जातो, त्याला अहंकार आवडतच नाही. देवा तो लहान आहे, जगा धाकुटा होईजे तै जवळी माझी. हे जर त्याचं प्रमाण असेल तर मला ते मोठी आवडत नाही, लहानी आवडतात. माझी अडचण ती आहे. ते बोलावतात पण मी त्यांच्या सहवासात राहू शकत नाही. तरी गोपाळ काय मानायला तयार नाही. शेवटी देवाने एक विचार केला, आता काही खरं नाही. मग देवाने आपल्या डोळ्यात अश्रू आणले. अश्रू आणल्यानंतर देव रडू लागला, पेंद्या असं करू नको रे, वर्जा असं करू नको रे, बोबड्या असं करू नको. आपण काही नवीन आहे का? आपण किती जुने गडी आहे रे. आतापर्यंत आपण सोबत खेळलो. तुम्हाला सोडून खेळ माझा शक्य नाही. मला एकट्याला खेळायला जमायचं नाही. पण एकट्याला खेळायला जमत नाही, सगळ्या वारकऱ्याला घेऊनच इथे येतो तो. एकट्याला खेळायला जमते काय? नाही म्हणून सगळ्यांना गोळा केलं. पेंद्या असं करू नको. आणि शेवटी देवाने इतका करून देव झाला, करुणा रसाचं प्रगटीकरण देवाच्या ठिकाणी इतकं ओघानं झालं का देवाच्या डोळ्यात अश्रू आले. नुसते अश्रू आले नाही, देव हुंदके देऊ लागला. आणि हुंदके देऊन देवाच्या डोळ्यात अश्रू गोपाळाने पाहिले.
गोपाळ सगळं सहन करू शकत होते, पण कृष्णाच्या डोळ्यातले अश्रू ज्याच्यावर आपलं प्रेम असते ना देवा, त्याचं रडणं, त्याचं कारुण्य नाही सहन होत. गोपाळांनी पाहिलं कृष्णाच्या डोळ्यात अश्रू आहे, आणि मग त्या गोपाळांनी केलं काय त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. लहान होते, कोळे मन होते, त्याच्यावर झालेला परिणाम होता. आणि ते गोपाळ धावत 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 कृष्णाच्या जवळ आले. कृष्णही त्यांच्या जवळ गेला. अंतर अतिशय कमी झालं आणि शेवटी मित्र मित्राच्या गळ्याला बिलगून जसं रडतो तसं या भाविकांनी त्या गोपाळांच्या जवळ जाऊन किंवा कृष्णाने गोपाळांच्या जवळ जाऊन गळ्याला मिठी मारली आणि मग ते एकूण एकाला आपलं हितगुज करू लागले. अभंगाचं शेवटचं चरण. भाविक त्यांची आवडी मोठी, भाविक त्यांची आवडी भाविक त्यांची आवडी भाविक त्यांची आवडी आ
तुमची मज लागली ठाईची नवे नहोगडी. अभंगाचा धावता भाव पाहिला. थोडक्यात काल्याचं चिंतन करू. आता ते भांडण आटोपलं, गोपाळ एक झाले. एक झाल्यावर गोपाळ काय करतात? तो गोपाळ एकत्र झाल्यावर काय करणार? एकत्र आलेल्या गोपाळांनी पुन्हा खेळ खेळले. कोणकोणते खेळ खेळले? 7 दिवसापर्यंत आपण खेळ खेळले. त्या खेळाचं चिंतन करायचं झालं तर वेगवेगळे खेळ खेळले. विटीदांडू, चेंडू, लगोरी, नानापरी असे वेगळे खेळ खेळले. एखादा खेळ सांगा ना. हमम पोरा हममा 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 घुमई वाट घमावे वाट घमावे घुमई वाट घमावे घुमई वाट घमावे हमम पोरा हममा हमम पोरा हममा हमम आनंदात आलेले भरपूर खेळ खेळायचे होते पण वेळ झालेला आहे आपला. म्हणून हमामा, हुंबरी, आट्या पाट्या, लगोरी. ऐका, लुडो खेळला नाही हे लक्षात घ्या. लुडो नाही खेळला, कॅरम नाही खेळला. ज्यांना शारीरिक व्यायाम होते असे बलवान खेळ देवानी खेळले. अशा प्रकारचे ते खेळ गोपाळांनी खेळले. गोपाळ थकले म्हणे देवा आता किती 6 वाजून गेले, 6:30 वाजले. आता हा खेळ 7 दिवसापासून चालू आहे. जगदूत तुकोबा महाराजांच्या
सदेह वैकुंठ गमनाचं हे 375वं वर्ष आहे. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष. सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे, आल्हादाचं वातावरण आहे. आतापर्यंत आपण हा 7 दिवसाचा गाथापारायण अतिशय गोड झालं. वेगळे वक्ते आलेत, वेगळ्या प्रकारचं चिंतन आपल्यासमोर सादर केलं. कालच आदरणीय आमचे पंकज महाराजांनी गोड अशा प्रकारचं तुकोबाराचं चिंतन आपल्यासमोर मांडलं. ही सगळी मंडळी 8 दिवसापासून आहेत. आज तो काल्याचा प्रसंग आहे, प्रसाद आहे. पण सांगायचं काय, आता खेळ मोडला पाहिजे. खेळ मोडावा परता, नाही का वाडेकर महाराज? आतापर्यंत खेळलेला खेळ आता आपण मोडला पाहिजे. खांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख. देवाने सांगलं काय हरकत नाही, भूक लागली ना, डोक्यावर प्रपंचाचं ओझं आहे आणि सुखाची भूक प्रत्येकाला पोटात लागलेली आहे. सुखाची भूक आत्तापर्यंत प्रपंचानं भागवलेली नाही. मग ते सुखाची भूक लागली, ते भागवायची झाली तर प्रसादाशिवाय ती निवृत्त होत नाही. देवाचा प्रसाद ज्या दिवशी आपल्याला प्राप्त होते त्या दिवशीच आपल्याला खरं सुख प्राप्त होण्याची शक्यता आहे. अन्यथा ते सुख इतरत्र नाही. किंबहुना सोये जीव आत्मयातेल आहे तेथ जे होय तया नाम सुख. म्हणून ते सुख खरं प्राप्त करायचं झालं तर देवाने सांगितलं माझी जशी शिदोरे तशा शिदोऱ्या तुमच्या पाहिजे. देवाला सांगितलं देवा तुझ्यासारखं कसं राहील रे बाबा. म्हणून त्या घोंगडीच्या रूपकात फार गोड त्याचं चिंतन केलेलं आहे. षडगुण गोंड्यानं रत्न जडित आहे, षडगुणानं शोभलेली तुझी घोंगडी आहे. आमची कशी आहे, रक्तरेत जंतू दुर्गंधी नरकमुताने भरलेली. कसं काय देवा शक्य आहे, तुझ्यासारखं राहणं शक्य नाही. देवाने सांगितलं मग एक करा, तुमच्या उपाधीचा त्याग करा. तुमची अविद्या नावाची उपाधी टाका, मी माझी माया नावाची उपाधी टाकतो. तेव्हा खरं ऐक्य होईल. सगळ्या गोपाळांनी आपल्या शिदोऱ्या आणल्या. देवाने आपली माया नावाची उपाधी टाकली, ब्रह्मरूपाने देवाला. जीवाने आपली अविद्या उपाधी टाकली, कुठस्थ रूपाने आला. दोघांचं ऐक्य झालं आणि तोच काला वेगळ्या प्रतीकाने आपल्यासमोर ठेवण्यात येतो. कधी प्रेमाच्या रूपानं, त्याची वेगळी कारणमीमांसा साधू पुरुषांनी संत वाङ्मयात केलेली आहे. आज तोच काला आपल्याला त्या संताच्या कृपेनं तुकोबाराच्या आशीर्वादाने सदेह वैकुंठ गमन सोहळ्याच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं तो काला प्राप्त होत आहे. तो काला देण्याचा अधिकार दोघालाच आहे. एक देव देतो, देवानी काला दिला. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ तो प्रसाद देऊ शकतो. आणि दुसरा प्रसाद देण्याचा अधिकार कोणाचा असेल तर माझा ज्ञानराज गोपाळ अशी लाह्या वाटी हे संत काला देऊ शकतात. देवानी काला दिला तो एकदाच दिला. देवालाही काला पुन्हा नाही जमला. पण हे संत ज्ञानोबा तुकोबाराची कृपा अशी आहे महाराज. हा भाग इतका प्रासादिक भाग आहे, हा जिल्हा इतका प्रासादिक आहे. त्याचं कारण आहे ही पूर्ण संत भूमी आहे. ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय याच भूमीत अवताराला आले. म्हणून जगाच्या पाठीवर अशी भूमी नाही. प्रगटोस्मी महाक्षेत्रे आनंदाख्य महावने नास्ती समम क्षेत्रम त्रैलोक्यम पावन श्रुतम अशी पावनभूमी ही आहे. म्हणून आपण सर्वजण त्या भूमीत जन्माला आलात. ही प्रासादिक भूमी आहे आणि मला वाटते पूर्वज तयाशी मानिती धन्य अशी आपण सर्व मंडळी आहात. सगळे काल्याचे अधिकारी आहात. आज पूजनीय गुरुदेवाच्या गुरुवर्य शांतीब्रह्म बाबाच्या हातून आपल्याला तो प्रसाद प्राप्त होत आहे. विशेषतः पाहायचं झालं तर हा प्रसाद त्यांचेच ज्ञानोबाराय तुकोबाराय आपल्याला पाहायचे झाले तर ज्ञानोबाराय तुकोबाराय आमच्या पुढे बसलेले आहेत. या ज्ञानोबाराय तुकोबाराच्या हातानं तो काला आपल्याला प्राप्त होत आहे. हा काला प्राप्त करून आपले जीवन त्या धन्यतेला त्या सुखाला प्राप्त व्हावं. गोड अशा प्रकारचा कार्यक्रम याच्यानंतर आहे. सगळ्याच मंडळीनं सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण भरभरून प्रेम केलं. आपल्या प्रेमावरच वारकरी शिक्षण संस्था आजही कार्यरत आहे. आजचं नाही, पुणे जिल्ह्यावाल्यांनी जर मधुकरी दिलीच नसती तर साधक आळंदीत टिकलाच नसता. कारण पोट आहे ना. आतापर्यंत मधुकरी दिली महाराज, द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. शताब्दीच्या काळात वारकरी शिक्षण संस्थेची शताब्दी कशी झाली ऐका. शताब्दीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सुद्धा धान्य आमच्याकडे इतकं उरलं होतं का पुढं 2 शताब्द्या होतील. त्याच्या पाठीमागची भूमिका एवढीच होती का तुम्ही केलेलं प्रेम आहे. चिंचवडमधून आलेल्या भाकरी काय, चपात्या, ट्रकच्या ट्रक चपात्या, पाण्याचं टँकर काय, तांदूळाचे कट्टे काय, हे करत 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 शताब्दी सुद्धा पार पडली. 107 वर्ष संस्था आजही तशाच प्रकारची आपल्या प्रेमावर
चालू आहे. असंच आपलं भरभरून प्रेम या संस्थेला प्राप्त व्हावं. आता ही संस्थेची काही विकासाची कामं चालू आहेत आणि ते साधकाच्या दृष्टीनं तसं संस्थेचा नियम आहे, सूचनाही करायची नाही आणि याचनाही करायची नाही. निरपेक्ष वृत्तीनं ही संस्था चाललेली आहे. आजही त्याच स्थितीत हे महानुभाव मंडळी आहे. मला वाटते या महापुरुषांच्या शुद्ध पुण्यावर संस्था आजही तशा प्रकारचं कार्य करत आहे. आपण केलेलं प्रेम आत्ताच मला माऊलीनं सांगितलं का आपल्या संस्थेच्या विकासाच्या कामासाठी या 8 दिवसात आमचे आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू अनिल महाराज येऊन गेले आणि त्यांचं नावच अनिल आहे. त्यांचं नावच काय अनिल आहे. आणि मला वाटते ते त्यांचं नाव सार्थ आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. अनिल नावाचे भरपूर असतील, ते घरासाठी अनिल, पण आमचे अनिल महाराज असे आहेत ते घरासाठी नाही, ते संस्थेसाठी अनिल. म्हणून त्यांनी संस्थेसाठी आपल्याला सूचना केल्या आणि त्या सूचनेप्रमाणे 3 लाखाचा निधी वारकरी शिक्षण संस्थेला इथं गोळा झालेला आहे. तो 3 लाखाचाच राहिला असं मला निश्चित बाबा वाटत नाही. तो पुढं वाढत जाणारा असा आहे. निश्चित तो वाढत जाईल आणि तेही सुद्धा या साधकाच्या व्यवस्थेसाठी आहे. तोही निधी आज आपल्या वतीनं बाबाच्याकडे आपल्याला सुपूर्त करायचा आहे. आमचे पंकज महाराजसुद्धा साधकाच्या अन्नदानासाठी भरीव अशा स्वरूपाचा निधी त्यांनीसुद्धा जाहीर केला. तो तशा प्रकारचा निधी आपल्याकडं प्राप्त होणार आहे. आणि पुढचा कार्यक्रम आहे जो आपण सगळ्यांनी मला वाटते डोळ्यात प्राण आणून त्याची वाट आपण पाहत आहे. आज स्वागत मूर्ती असणारे खऱ्या अर्थानं पाहिजे माननीय आमदार शंकरशेठ जगताप यांचे खऱ्या अर्थानं मोठे भाऊ आमचे आदरणीय विजूशेठ जगताप. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर या मी आधी सांगून आलो का वारकरी शिक्षण संस्थेला कोणतीही अडचण आली ती आत्तापर्यंत या कुटुंबानं फक्त कानापर्यंत गोष्ट गेली का निवृत्त केली. असंच प्रेम यांचं संस्थेवर आहे. पण सद्गुरू जोग महाराजांचा पुरस्कार आज त्यांना प्राप्त होत आहे. खरे ते पुरस्काराचे अधिकारी आहेत. पुरस्कार कोणाला द्यावा, त्या पुरस्काराची खऱ्या अर्थानं योग्यता ती असावी आणि तो पुरस्कार योग्य व्यक्तीला भेटावा. आज मला वाटते अलंकारिले कवन कवने पुरस्कारानं त्यांना अलंकृत केलं का त्यांनी पुरस्काराला अलंकृत केलं, हा माझ्या पुढं पडलेला मोठा यक्ष प्रश्न आहे. आणि तो पुरस्कार ज्या पावन हातातून अतिशय पवित्र करकमलातून प्राप्त होत आहे ते पूजनीय वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत श्रद्धेय गुरुदेव शांतीब्रह्म बाबा. वास्तव्यात पाहायचं झालं तर काही दिवसाखाली पायाला थोडी विजा झाली. बाहेर येण्याचं वातावरण बाबाचं नव्हतं. पण हे ऐकलं आणि आदरणीय अण्णाला जोग महाराज आपलं सेठला जोग महाराजांचा पुरस्कार द्यायचा. बाबांनी सांगितलं मी येतो ना. बाबांनी प्रसन्न चित्तानं येण्याची कबुली दाखवली आणि आज बाबांच्या हस्ते तो पुरस्कार होत आहे. आपला काल्याचा प्रसंग आहे. काल्याचं थोडक्यात ते प्रसंग आहे. तो श्लोक म्हणतो. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, दहीहंडे फुटल्या जाईल आणि सगळी मान्यवर मंडळी व्यासपीठावर जातील. तो काल्याचा प्रसंग सांगणारा श्लोक आहे. बिभ्रद्वेलो ठरपटयो शुंग वेतरेच्या कक्षे वामे पाणो मशुन कवलं तत्फलान्यंगुलशु तिष्ठन्मध्ये सुपतस्रोदो हा सयन नर्मभिस्वये स्वर्गे लोके मेषज बुभुजे यज्ञ भोपाल केली. जो प्रसाद गोपाळांना देवानी दिला तोच आपल्याला प्राप्त होत आहे. मोठ्या प्रेमानं एकदा संतांचं भजन करू, देवाचा जय जयकार करून थांबू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल 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 विठ्ठल. शिंकेला बदले बरे होतो तिघाचे निवारे तुम्ही वारे दुरीकडे असरोनी गडे आवाहातच्या धारा जारे दोन्हीच्या गोपरा मारे
मने हाते टोका अधिक उने ने देखा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून कडे तुका मने हाते टोका अधिक उने ने देखा पसरून कडे दंडे धरेला कृष्ण मणे